नमस्कार मंडळी. आज आपण प्रोटीनयुक्त कडधान्य कुठले आहे आणि ते शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे सर्व आज आपण बघणार आहोत. कारण यामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे जसे की ए, सी, ई, के आणि खनिजे भरपूर असतात. यामुळे आपलं वजन नियंत्रणामध्ये राहते, पचनशक्ती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयाचे आरोग्यसुद्धा सुधारण्यास मदत होते. मात्र हे कसे खावे? म्हणजे याचे जेवढे फायदे आहे तर काही तोटेसुद्धा आहे. तर हे सर्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर प्रोटीन असलेली कडधान्यामध्ये चवळी, मटकी, हिरवी वाटाणे, सफेद वाटाणे, हरभरे, मूग, हुलग, उडीद, अख्खे मसूर, तूर, राजमा इत्यादी कडधान्यापासून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळते. तर ही कडधान्य कशी खावी? तर सर्वप्रथम कडधान्य नीट निवडून घ्यायची आहे, स्वच्छ धुवून काढायची आहे. एक तर ही कडधान्य सर्व एकत्र करून मिक्स करून तुम्ही दररोज एखादी वाटी भिजत ठेवू शकता किंवा सेपरेट कडधान्य तुम्ही खाऊ शकता. आज हे तर उद्या ते, परवा ते असंही तुम्ही करू शकता. तर ही कडधान्य आपल्याला रात्रभर भिजवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मोड आणायला ठेवायची आहे आणि हे मोड आल्यानंतर कडधान्य खायची आहे. आणि शक्यतोवर ही कडधान्य तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये खा किंवा दुपारी खा. संध्याकाळनंतर अजिबात खाऊ नका. म्हणजे सूर्य मावळल्यानंतर ही कडधान्य अजिबात खाऊ नका. त्याच्यामुळे काय होते तर म्हणजे याचे जे फायदे आहेत, काही तोटेसुद्धा आहेत. तर ते तोटेही तुम्हाला मी सांगणार आहे. विशेष करून पोटाच्या समस्या या कडधान्यामुळे उद्भवतात. तर ही मूळ आलेली कडधान्य जर तुम्ही कच्ची खाल्ली तर हमखास आपल्या पोटाच्या समस्या जाणवतात. तर त्यासाठी ही मूळ आलेले कडधान्य वाफवून शिजवून खाल्लेलं बरं. अनेकांना पोटदुखी, गॅस, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचाही त्रास होऊ शकतो. म्हणून ही कडधान्य खाताना आपल्याला जी खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे कडधान्य कधीही थोडंसं तेल टाकून भाजून घ्या किंवा शिजवून घ्या, वाफवून घ्या. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू शकता, आमचूर पावडर टाकू शकता किंवा चवीसाठी थोडासा चाट मसाला टाकू शकता किंवा धनेपूड, जिरेपूड आणि फक्त मीठ टाकून, कोथिंबीर आणि कांदा टाकून हे कडधान्य तुम्ही खाऊ शकता. असं कडधान्य जर तुम्ही खाल्लं तर तुमचं पोटही भरेल आणि वजन कमी करण्यासही फायदा होईल. सांगायचं तात्पर्य म्हणजे लहान मुलंच काय तर महिला, वयस्क लोक सगळ्यांसाठी कडधान्य उपयोगी आहेत. कारण ती स्वस्त आहेत आणि आपल्या घरात सहज मिळतात. म्हणून जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात ही कडधान्य खाल्ली तर कडधान्य ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अशी सोपी आणि खरी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला घंटीचं बटन असेल त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.